नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे हॉटेलसारखी मटण हांडी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। त्याला अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडेसे खोबरे बारीक वाटून घेतलेलं आहे आणि छान मॅरिनेट करून चिकन अर्धा तासासाठी मी झाकून ठेवलेलं आहे। तसंच आता कुकरमध्ये मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यात खडे मसाले घातलेले आहेत, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, जिरे आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला टाकला आहे। कांदा छान लालसर झाला की त्यात एक टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो छान परतून घेतला की त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालून छान परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत चिकन परतून घ्यायचं आहे। आता मटणमध्ये लगेच पाणी टाकायचं नाही आपल्याला, यात छान तेल सुटू द्यायचं आहे आणि असं त्याला वाफेवर मी 20 मिनिट शिजू देणार आहे। आता मी यावर ताट ठेवते आणि ताटामध्ये पाणी ठेवते। वरती पाणी ठेवल्यामुळे काय होईल, मटण खाली चिकटणार नाही। तर मी आता पाणी ताटात ठेवून 20 मिनिटं शिजवून घेते। 20 मिनिटानंतर बघूया। आता इकडे तोपर्यंत मी मसाला भाजून घेते ग्रेव्हीसाठी। त्यात मी घेतलेला आहे खोबरं, एक कांदा, अर्धा टोमॅटो घातलेला आहे, अद्रक, लसणाच्या 5-6 कळ्या आणि 1 चमचा तीळ घातलेले आहे। हे छान भाजून घेतलेलं आहे मी। खोबरं पण छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि हा मसाला छान भाजून झाला। आता मी हा मसाला बारीक वाटून घेते। पाणी अजिबात टाकायचं नाही मसाला वाटताना। आता 20 मिनिटानंतर बघा मटण कसं छान शिजत आलेलं आहे आणि त्याला तेल पण छान सुटलेलं आहे। आता यात पाणी घालून घेते। पाणी जास्त घालायचं नाही, मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता मटणला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। चिकन असेल तर तुम्ही 3 शिट्ट्या काढून घेतल्यात तरी छान शिजतं। आता हे मटण त्यामुळे शिजायला वेळ लागतो, त्यामुळे मी 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता या मसाल्यात मी 1 चमचा डाळवं घालते। ग्रेव्हीला छान घट्टपणा येतो म्हणून डाळवं घालायचं आहे। आता 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। बघा किती छान तरी आलेली आहे। आता यात तो वाटलेला मसाला घालायचा। नंतर व्हिडिओ बनवायचा विसरली मी। बाजूला मी हा थोडासा रस्सा पण करून घेतलेला आहे आणि चिकन मसाला पण तयार झालेला आहे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्याबद्दल सॉरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।